आपण पुढच्या राजकीय घडामोडी बघणार आहोत. त्यातली पुढची राजकीय घडामोड आहे 53वे सरन्यायाधीश न्यायाधीश सूर्यकांत आहेत. 53वे आहेत. त्यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी शपथ घेतलेली आहे. त्यांची तारीख लक्षात ठेवायची गरज नाही. त्यांच्या डिटेलमध्ये काय विचारायचं, मल्टी लाईनर जर क्वेश्चन आला तर त्यामध्ये हिसार मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, हरियाणामध्ये. शिक्षण त्यांचं 1984 मध्ये दयानंद विद्यापीठातून झालेलं आहे. विद्यापीठ लक्षात ठेवा, कारण विचारू शकतात. नंतर त्यांनी काम काय केलंय, कुठे कुठे गव्हर्नर होते हे विचारलं जातं आपल्याला. तर जुन्या डाटा लक्षात ठेवायची गरज नाहीये, म्हणजे इयर लक्षात ठेवायची गरज नाही. हरियाणात त्यांनी सर्वात तरुण म्हणून ऍडव्होकेट जनरल म्हणून काम केलेलं आहे. पंजाब हरियाणामध्ये त्यांनी न्यायमूर्तीचं काम केलेलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश होते 2018 मध्ये. ह्या 2 तारखा इयर लक्षात ठेवा. हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश 2018 मध्ये आणि सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती होते 2019 मध्ये न्यायाधीश झाले सुप्रीम कोर्टचे. आणि नंतर 2019 नंतर मग ते चीफ जस्टिस झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावायला जर विचारला क्वेश्चन, तर पहिले सरन्यायाधीश हरिलाल कानिया 1950 मध्ये. 52वे कोण होते? भूषण गवई. भूषण गवईवरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. 51वे संजीव खन्ना आणि 50वे DY चंद्रचूड. एवढे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर आपण सुप्रीम कोर्ट बद्दल पाहूया. आला क्वेश्चन तर स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. कलम तर आपल्या सर्वांना माहित आहे 124 ते 147 पर्यंत आहे. आणि नियुक्ती 124(2) नुसार होते. आणि नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती नियुक्ती करतात. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.